सत्तू पराठा पाहतोय आपण या व्हिडिओमध्ये। त्याच्यासाठी इथे सत्तू घेतलेला आहे। याचं स्टफिंग आपण पराठ्यामध्ये भरण्यासाठी तयार करून घेतो। इथे मी सत्तू घेतलेला आहे 1 वाटी आणि त्याच्यामध्ये आता इथे एक छोटासा कांदा कट करून घेतलेला आहे अगदी बारीक, तो घातलेला आहे। नंतर थोडीशी कोथिंबीर, इथे हिरव्या मिरचीचं लोणचं घालायचं आहे, यानी छान चव येईल पराठ्याला। हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे बारीक, ती घालते। नंतर लाल तिखट घेतलेला आहे 1/2 चमचा, ते घालते। थोडीशी चिमूटभर हळद घातलेली आहे। जिरं घालत आहे 1/2 चमचा। चवीपुरतं मीठ इथे घालत आहे मी। आता हे सगळं साहित्य मिक्स करायचं। इथे आता 1/2 चमचा ओवा घेतलेला आहे, तो घालते। नंतर तेल घालायचं आहे याच्यामध्ये आपण सरसोचं पण तेल वापरू शकतो, कुठलंही तेल याच्यामध्ये घातलं तरी खूप छान पराठा होतो। इथे आता पराठ्यामध्ये भरण्यासाठी स्टफिंग तयार आहे। आणि आता पराठा करण्यासाठी इथे मी साधी कणिक घेतलेली आहे। इथे 2 वाट्या कणिक घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये 1/2 चमचा मीठ घालत आहे। नंतर 1/2 चमचा इथे ओवा घालत आहे आणि थोडंसं 1 चमचा इथे तेल घालत आहे। आता हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आणि याचा घट्ट गोळा भिजवून घ्यायचा आहे। पंधरा ते 20 मिनिटं मी ही कणिक अशी छान झाकून ठेवलेली होती, छान मुरलेली आहे। आणि आता नेहमीच्या पराठ्यांप्रमाणेच आपल्याला हा पराठा करायचा आहे। इथे आता मी स्टफिंग घालून घेते। जास्तीची कणिक काढून घेतलेली आहे मी। थोडा जाडसरच लाटायचा आहे आपल्याला हा, म्हणजे याच्यातील स्टफिंग निघणार नाही। आता तव्यावरती घालून घेते आणि हा पराठा आपण तेल, तूप, लोणी, बटर कशावरतीही शेकू शकतो। मी इथे तवा गरम करत ठेवलेला आहे, त्याच्यावरती घालून घेतलेला आहे। आजूबाजूने थोडासा तेल घातलेला आहे आणि अगदी बारीक गॅसवरती छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। इथे आता मी पलटवून घेते। इथे आता मी दुसरा पण पराठा करून घेते।
आणि अगदी पटापट हे पराठे होतात आणि चवीला पण खूप छान लागतात। मुलांच्या आवडीचा हा पदार्थ आहे आणि उन्हाळ्यामध्ये हा सत्तूचा पराठा शरीराला थंडावा देतो। आणि इथे वरचा पराठा होईस्तोवर खाली पण पराठा मी करून घेते। इथे आता दोन्ही बाजूने छान पराठा असा शेकून झालेला आहे आणि आता काढून घेते। इथे आता दुसरा आपण मी तव्यावरती घालून घेतलेला आहे। हा पराठा आपण कशाही सोबत खाऊ शकतो, दह्यासोबत खाऊ शकतो, हिरव्या चटणीसोबत खाऊ शकतो किंवा मिरचीच्या लोणच्यासोबत पण खाऊ शकतो किंवा हा असाही खाल्ला जातो। याच्यामध्ये स्टफिंग आहे त्याच्यामुळे हा असा सुद्धा खूप छान खमंग असा लागतो। खूप छान खमंग खुसखुशीत असा हा सत्तूचा पराठा तयार झालेला आहे। अगदी कमी साहित्यांमध्ये हा चण्याच्या डाळीपासून केला जाणाऱ्या सत्तूपासून पराठा तयार होतो आणि मुलांसाठी खूप पौष्टिक असा हा पराठा आहे। आपण शाळेच्या टिफिनमध्ये पण देऊ शकतो, सकाळी नाश्त्यासाठी पण करू शकतो। जेव्हा आपल्याला खूप छान चवदार असा पदार्थ खायचा असेल अशा प्रकारे सत्तूचा पराठा करून पहा। आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना खूप धन्यवाद।